आज ना आपण बघणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या। तर ही काळ्या मसाल्यात बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या त्या अगदी मस्त भाजी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये अर्धी पळी तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायचं। जिरं मोहरी तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं, आलं, लसूण हे बारीक मिक्सरला करून घेतलंय ते घालून घेतलं। खोबरं नसेल घालायचं, नुसतं आलं लसूण पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल। आता हे चांगलं परतून घ्यायचं। लाल झालं की यामध्ये ना आता आपण बटाटे घालून घेणार आहोत आणि मसाला घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। हळद घातल्यानंतर ना 1 चमचा काळा मसाला घालायचा। आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता। तर या काळ्या मसाल्यात ना गरम मसाले वगैरे सगळेच आहे, त्यामध्ये वरतून गरम मसाला घालण्याची गरज नाही। मसाला परतून घेतला की कसुरी मेथी घालायची हातावर चोळून। कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते। तर कसुरी मेथी सुद्धा घालून घेतली आपण। आता याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे। तर बटाट्याची मी साल नाही काढलेली, बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि सालासकट कट करून घेतलाय। तर 2 बटाटे इथं कट करून घेतलेत। तेलामध्ये आता हे बटाटे घालून घेतले आणि चांगले परतून घ्यायचे। आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे या भाजीला। तर आता चांगले परतून घ्यायचे आणि याच्यात ना आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर ना 2 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान बटाटे सुद्धा शिजले जातात। मीठ घालून घेतलं, आता हे सगळं हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त बटाटे शिजू द्यायचे। मस्त वाफेवर बटाटे शिजले जातात आणि मस्त भाजीसुद्धा लागते। तर बघा, मस्त बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्यात। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा नुसते भात डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी करू शकता। तर इथे बघा मी बटाटे बघितले शिजलेत का, तर मस्त बटाटा मऊ झालेला आहे। बटाट्याची सालासोबत भाजी केली ना टेस्टसुद्धा वेगळीच लागते आणि साल काढून केल्यावर बघा वेगळीच लागते। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा। मस्त बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद।